गोठणीच्या बाहेर काही केले नुसती मोरा 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 पुढं धावली ती. अगं जातीस कुठे वाईट थोप केले ते थोपायची नाही. अगं बाकीच्या शरणाला संधी येऊ दे नाही माघारी बघा की नाही. तुझ्या नेऊन तो अगं हो अगं इकडे अरे अरे द्यावा शरणाला गोठणीच्या बाहेर काढल्या. शरणाच्या पोरांना बाहेर करायला सांगायचं. आता करायला घे आता असेच करतो. बागेला सांगतो शरणाच्या पोराला बाहेर करा. अगं बागे मेली कोणा अगं बागे काय झालं तुला बॉम्ब भराया? काय येऊन तो बॉम्ब मारतो के काय करतो? अगं मी गेलाई शरणाला बाहेर काढल्या. वाईट शरणाच्या पोरांना बाहेर काढशीला बँकेत तुला काय काय बाहेर गेला? तुला धाड पडली? आठाच्या येऊन मला तुला धाड पडली? तुला गेला तू नुसतं खाया ना? आता मी खात होते का दुसरी आता तुझ्या का म्हाताऱ्याला लावीस खाया? वाईट शरणाच्या पोरांना बाहेर मला काढायला नाही माहित नाही. तुला ना माहित मला नाही नाही. माहित नाही. आज तुझ्या देवाने तुमची कुसकुसली आज तुझ्या मनाने म्हणतो. मोडली तुमची तिरडी दिली. तुझा दारा साथ केला असतो. आज तुझ्या मानाचा झाला झाला खाऊन खाऊन नुसती मारली असं केले. नाही, तू काय खातो? तुला ना माहित नाही. नाही ना माहित. तुला माहित नाही. मला नाही सांगितलं मग. असं करशील बाई. काय करू? ठकीला सांग ना बाबी. हे? ठकी ठकी तुला खावं नाही? ठक खावा. तुला खावं नाही? अगं मला काय खावा. अरे सख्खी आहे जड जीवाची ना भाऊ. त्याच्या जेवतो ठकी जड जीवाची अरे जड जीवाची आहे बुबुरला त्याच्या बुबुरला. मना कसं खावा नाही. ठकी जड जीवाची आज तिला ना व्हायला नाही. तुला नाव नाही मला काय? तुला बी ना व्हायला नाही. मला माहित नाही. दुसरा पानाचा तोता मारून मारती. तू कोणत्याही मारायला तू काय खातो? हो मारती कशा तू काय खातो? शरणाला बाहेर काढल्या तू काय शरणाच्या खायला तू? शरणाच्या पोहाला मारून टाकायसाठी. अरे नाही तू वाघाच्या गावड्याला नेऊन मार. तुझा दादा सत्याला तो वाघाच्या मोहरा वाघाची जाऊ दे जास्त. त्याला वाघवा तुमच्या तो एक नवा दोन दोन नाटा केला. एकीला मी कामलेलो तुमचा नवा वाघवा तो तुझा सत्याला झाला तू काम करायचा. किती तुझं काम करायचं? माझा सत्याला झाला. तू कामाचं झालं नाही. तुला जातो मी काम करतो आणि मी तुला खातो. गेलंही जातो आता तुला ते जातो. ते जातो. ते जाऊ शिना. ते जाऊ शिना. ते अरे तुम्हाला लोटून टाकतो. तुझ्या घरा घेऊन तो आता का नाही तो पायथ्या हिरेला जातो ये तू आणि ते तुला मी धावतो. चांगली तू आणि तू ये मी तुला धावतो. अगं जेव्हा शहराच्या पोरांना मारून टाकायचा की सांगितलं ना वाघाच्या गावड्याला नेऊन मार. वाघाच्या कोणाचं मी का म्हणता? असं करशील तुला ना व्हायचा नाही तिला ना व्हायचा नाही आपल्याला माहिती या धंदा सुराच्या नावाचा जयघोष होते. आनंद होतोय आणि का होऊ नये, कारण धन्य ते मातृमित्र दैवत ज्याच्या कुसवा फळाचा मी जन्माला आलो, त्यांच्या आशीर्वादानं आणि दानवाची कुलदेवता कात्यायनी माता तिच्या आशीर्वादानं अतला वितला सुतला महातला तलातल आणि पातळ अशा सप्त पाताळावरती हा दंतासुर आपलं राज्य करतोय. एवढेच नव्हे, देव आणि दानव हे सगळं बंधुत्वाचं नातं होत. पण त्या देवताने ते पाश केव्हाच तोडिले. आमच्याशी कपट कारस्थान केले. दानव सम्राट आज जरी मी झालो असेल तरी कित्येक दानवानं आज शेवट केले. आपण जो मार्ग पत्करला त्या मार्गाने अनुसरून आपल्या पित्याची भक्ती केली. अजिंक्य अमरत्वाचं वरदान सारा माझ्याजवळ आहे. पण एक गोष्ट नाही, जर का लग्न करशील तर पुढील जीवन सुखमय तुझं होणार आहे. म्हणजे विवाह बंद झाला आलं पाहिजे. तर माझं जीवन सुखमय होणार आहे. पहा हो, हे पहा, माझ्या पाण्याने तुझी मार्ग प्रतीक्षा करते. माझी मार्ग पाहिजे. आपल्या
जोपर्यंत माझ्या नेत्राला तू सुंदर स्त्री दिसत नाही तोपर्यंत मार्गाने मार्गक्रमण करावं आणि आपल्या इच्छा परिपूर्ण अपरिचित व्यक्ती नमस्कार. आशीर्वाद. चिंता करू नका. अपरिचित व्यक्ती दिसली म्हणून भीती जर वाटत असाल तर मनातील भीती काढून टाका. आपण कोण? पाताळाचा सम्राट दंतासूर. आपली ओळखी? माझं नाव सुकांती असं आहे. सुकांती. आपण या अरण्याच्या ठिकाणी असहाय्य स्थितीत सर्वत्र भटकते मी. आपण असहाय्य आहात आणि असहाय्य असल्यामुळे या अरण्यात आपण फिरत आहात. चिंता करू नका. चिंता करू नका. जी असहाय्य आहे त्या स्त्रीला सहाय्य करणं मी करणार आहे. म्हणजे असं कोणत्या प्रकारे? एकच ज्यावेळी माझे नेत्र तुमच्या जवळ गेले आणि असं मनामध्ये वाटू लागले की अशी सुंदर देखणी स्त्री माझ्या जीवनात यावी, माझी अर्धांगिनी व्हावी. ज्ञानवेश्वर, तुमचा गैरसमज होतोय. माझं लग्न झालेलं आहे. म्हणजे आपण विवाहबद्ध आहात. हो. चिंता करू नका. तुम्ही विवाहबद्ध जरी असला असाल तरी मला त्याची काही गरज नाही. तुम्ही माझ्याशी विवाह करावा एवढीच माझी इच्छा आहे. असहाय्य असल्यामुळे काय झालंय? माझ्या द्या ग्रंथ जागेचं देवतेपर्यंत तुमची आपोडा राहणार. सुगंध आतापर्यंत नाहीये शब्द ऐकणं या दानवाला कधी शक्य नाही. अजून माझ्या होकाराला होकार नाही. पण मला सांगा, आम्हासारख्या स्त्रियांचा पात्र का भगवंत परमेश्वर तळी काळची पाषाणे बरोबर माझं लक्षण करण्यासाठी धावून येऊन तुमच्या जीवनाचा नाश करलेला आहे. तुझा परमेश्वर जर इथे येणार असेल तर मला तुझं पाहिजे आहे. तर तुझ्यावर जोर जबरदस्त बापी राहण्यात खरे हात टाकणारा कोण पाताळ होण्याचा सम्राट दंतासूर. आपल्या परिचय खऱ्या धरण्याच्या ठिकाणी त्याचा उत्तर कोण हा यक्षराज. यक्ष मध्यंतरी म्हणून का आणि कशासाठी? हा सहाय्य स्त्रीला सहाय्य करणं या यक्षराजाच्या आद्य कर्तव्य. आणि तुला एक अर्जवाची विनंती आहे. आम्हा दोघांच्या भांडणात तू मध्यस्थी पडू नये. जो मार्ग पकडलास त्या मार्गाला पुनश्चलाम देण्याचा केव्हा परंतु भूमीची राहून अशा प्रकारचा दैवैसन करणं आपल्याला सोबत नाही. काय जीवन या विश्वात जर का दुकानात जगायचे असेल या जिथे चरण धरा चुकवलं बरं. कुठं जाऊन काय करावं हे आमच्या माने मंडळी असताना फळ सिद्ध करतात. आणि तुम्ही जर म्हणत असाल या स्त्रीचे चरण धरण तुझे गला गला मिळून फेकून
सिने घमान योद्धा माझ्या सामर्थ्याचा माझ्या योग्यतेचा शास्ता प्रथम माझ्या जीवनात मिळाला. म्हणजे तुझ्या योद्धेला मी योद्धा म्हटलं म्हणून तू शस्त्र ज्ञान केलंस. याला कारण कोणत्या कारणानं? याला कारण आहे आजपासून तुमचं आणि आमचं वय संपले. वय संपलं. त्या विश्वात सर्वश्रेष्ठ पवित्र नातं कोणतं असेल तर ते मैत्रीचं नातं आणि हेच मैत्रीचं नातं आज नियमक आहे त्या मैत्रीचा हात. यक्षात ज्याने दानवाची मैत्री केली त्यांच्याशी मैत्रीचा नाता दानवाने जोडलं. मैत्रीचा हात पुढे करत असेल तर द्या मैत्रीचा हात. काय सुद्धा तुम्ही कोणी सामान्य नव्हे पाताळ भोळाचे सम्राट आहात आणि ही ती विराज आहे. केवळ तिच्या मागं लागणं धनु सम्राट आपल्याला शोभत नाही. पण यक्ष मैत्रीचा हात दिलाय. काय करावं काय शोभावं काय शोभू नये हे मला ज्ञात आहे ना मला स्त्री हवी आहे. ते हवे आणि स्त्रीसाठी या मृत्यूलोकाच्या ठिकाणी माझं झालंय. भया मृत्यूलोकाचं काय विश्वातील सुंदर सुंदर लावण्यवती एकच काय हजारो गंजीला निदेन तुम्हाला. नक्की खरं सांगतोय. पण चला माझ्या इच्छा परिपूर्ण करण्यासाठी चला आपण हे कौशल के हा शहराला माघारी ठेव. बाहेरचं अशी रानात मेली वाची ती हवा पाणी भाग्याच्या होतो पाणी हवा. आता पाणी कुठे गावाला पाणी गावाला नाही जमत गेला. पाणी पाणी कुठे पाणी गावला बाहेर गाव हळू 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 नाचली आईच्या ढगाला ही नुसता वाईट पाणी तोंडात घातला. आधी काय करायला त्याचं करावं बरं. नमस्कार. हा नमस्कार. माझ्या पाया वाट येत होते गाणी येते तसं नव्हे तुम्ही आज तसं छान दिसता. आता बरा दिसतो. लाच कशी राहिली आता तुझ्याकडे बघायला पण समजून घ्या ना. झाले ते अशी भानगड असा बरा दिसतो असा बरा दिसतो. आता मी पैसा भानगड असे बनवून राहणार पाहिजे कशी. माझं नाव सुकांती असं आहे. समोर दिसणारे राज्य त्या राज्याचे सम्राट ते आणि सुकांती असं माझं नाव. अगं तू माझ्या धण्याची व्यापो माझ्या धण्याची व्यापो अशी राहणार कशी झाले ते. त्यांचं प्रेम एका मोहिनीवरती चढलं. मोहिनीवरती त्यांचं प्रेम चढलं. त्याशिवाय लग्न करणार म्हणून विरोध केला म्हणून त्याने मला हद्दपार केले. दुसरी सगळी लगीन करायला हद्दपार तुला माहित काय की अरे अरे वाईट झाला बंगाल झाला. कुठं जाणार कुठं राहणार सगळं. अगं रडू नका. आणि म्हणून या
माझून झालं असतं तर काय घडलं? काय होईल? तो दत्तासूर दानवेश्वर आला हो? त्यानं माझ्या पल्लवाला तुझे हात ओपन लाव. आई मोठा मला बाक्याचा झाला. अहो, पण त्याला मी बसून आले. तुमच्या सर्व भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. याला पण त्या अगं हा ठीक आहे बा. भिवू नका. त्याला बसून आले मी. आता भिवू नका. अगं तू माझी माऊली हा. कुठं जाऊ मी? अशी प्रसंगात गावली केली मग हा बाबला गंगू चित्तावर पर्यंत लागेल. हा? लागेल. आता लागला नाही. आता मला नाही. आता भिवू नका. आता अशी राहणार पण कुठे जायला नाही. मग कुठं जाऊ? आमच्या वाड्यात येशील ना. हो, चालेल. माझी माऊली आहो तू. चालेल. भिवू नका. माझ्या सगळं हळूहळू आलं तरी ते. उठलं तरी ते. पहिला शहरा म्हातारी आलो बाई माणूस गावला. आता हा जिलगा कोण पाच लावला. अरे खुलावला क्या वाईट वाचला होते रे. अरे वाईट वाटते रे. याला नाही. गीता अरे वाईट वाटते रे. कळवला की. अरे वाईट तुझ्या मेला वागा कोणा पण तू खोटे. अरे वाईट तुला भाऊ मी बोललो. अरे मी झिलगा झिलगा. तू माझी तू माझी बायको मी तुझा नवरा. अरे मी झिलगा. बोललो मी तुला. तुला भाऊ मी बोललो. बोललो तुझ्या माता हो. बोललो. अरे खुलावला के. अरे देवा.
नाही इथे उभी राहा इथे उभी राहा आता मला थांब तुझं मला आवडण्यात आली हो आई नाही अरे नाही अजपाल मी तुम्हाला आग देते आजच्याच खराची विटला पहिला आलो बाहेर माणूस गावला दुसऱ्या जिलगा गावला आता ही बाई पण या राजपथाला नेता कुठं म्हणलं ते मी तुम्हाला विचारते याला का नाही माझ्या वाड्या पण येतो ज्या राजकर्त्याला वाड्यापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करतात तो राजकर्ता माझा आज्ञांकित आहे तुझा माझा आज्ञांकित आज आहे. तुझा माझा आज्ञांकित आहे हा खोळावला तर तू कशी अजपाल कोण मारली कोण कशा म्हणलं सांगितले तू कोण हा माझं नाव मोहिनी कुठली वहिनी वहिनी नव्हे माझं नाव मोहिनी मोहिनी बाई वाड्यावर या आईच्यान केला आता म्याना असलो तू नाही खोळावला त्याला आता खरा खोळवायचा म्याला चुके बॉम्ब मारू नये गाठ माझ्याशी आहे तुझा सत्यानाच कसा होईल वाटोळं कसं होईना तुझा गुळगुळीत कसा होईना सुळसुळीत कसा होईना वाई थोपशील के ती बॉम्ब मारती निसती वाई थोपशील अजपाल माघारी या तिचं चहा नाही वाईट थोप बघतो ते ते मी आधीच राजपत्राला लिहिण्याचा अधिकार तुम्हाला पटत नाही मोहिनी जशी नावाची तशी कृतीची आहे तशीच कृतीची पण आहे काय करणार तुला केव वाटलं तू माझ्यात काहीच करू शकत नाही तुला केव वाटले अरे जा रे आता का नाही माझ्या हातून सुटली मग काय करणार एक ना एक दिवसांग नाही याला माझ्या वाड्या पण तेव्हा तू राजकथाला राजवाड्यापर्यंत कसा नेतोयस हे मला प्रत्यक्षाला पाहत आहे आणि म्हणूनच ए वेड्या ले खुल्या ए खुड्या ले खुळखुळ्या ए खुळखुळ्या ए वेल्या ए वेड्या आपलो आपण लग्न करूया आहा असं मारून नका काय? नाट्यस्को श्री कमलाकर केरकर श्री कमलाकर केरकर यांनी आपल्या आईच्या आठवणी केल्याबद्दल मला फार खुशी केली. मग कमलाकर केरकर यांचे आभार मानून तुम्ही जमलेल्या रसिकांच्या आशीर्वादातून या देवतेला नमस्कार करून हे बघून पारितोषिक दिले. अगदी उत्कृष्ट धनगरी भाषा बोलल्याबद्दल हे पारितोषिक दिले. आनंदाने स्वीकार.
झाडाची गाडा याचा कुंकुना लावा काय कसा बारा रांगेच्या वाड्या तू कुठून ये? तू कसा आहे? तुझ्या समोर ही मोहिनी आहे. ए राजा, आपण लग्न करूया. आपण करूया ना लग्न. मी राणी, तुम्ही माझे राजा. नाही ना? नाही ना? प्रिया आले कधी धडक धडक ढुम 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 आठवून दो नाही ना? लवकर ये. आपण लग्न करूया. माझी गेली ती बायको अति होती. मग काय? अति होती की नाही? हो. तू सुचलीस कशी? काही काही बोलू नकोस. मी पोपट. काय पोपटाचं तोंड आहे? हे महिना आहे तर माझा मित्र आलाय. वा 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 वा. हा मित्र नव्हे, हा माझा शत्रू. जसं तू माझ्याशी नातं ठेवशील ना त्या पद्धतीनं मी नातं निभावतो. आणि आता तुला जर मित्रांची जर आवश्यकता असेल तुझा मित्र मला काय हरकत आहे? नाही सांगितलंस ना ते याच्या पूर्वी जर केलं असतंस ना तर हा प्रकार सांगण्याची वेळ झाली नसती. असं काय घडलंय? कारण तुमचं आणि आमचं नातं म्हणजे कुणी सामान्य नव्हे, सांप्रत बंधुत्वाचं नातं. बरोबर आहे. पण काया काया मी काय मनातून आहेस. मी काय मननिळा जरी असला असशील तरी काळासारखं वर्तणूक तू करतोयस. मी काय कोणाला भासतो माहितीये? ज्याला कोणाला अहंकार झाला तोची वाया गेला अशांच्या मुखाला मी काळ भासतो. आता मला असं वाटतंय तुला काही अहंकार झालाच नसेल, मग तुला काळा कशाला मी लावणार आहे? योग्य आहे, पण याचा विचार तू करत नाहीस. दुसऱ्यांना काळे लावण्याआधी स्वतःचे हात काळे करून घेतेस. हा प्रश्न मुळीच येत नाही. कारण मी आहे तो नवनाटकी आहे. प्रत्येकाच्या जीवनात मी सुवर्ण संधी देतोय. कारण हे विश्व मला चालायचं आहे. अंग करेल तोच
कारण काय? त्याच्या दंतावर वार कर. आम्ही एवढा चिंताग्रस्त होऊन सांगतोय नक्की मरणार आहे ना? हो पाच की कारण हा? तुझं स्मिताक्ष बघितलं ना हा? तर मलाही स्मिताक्ष येतं हो आणि युद्ध करण्यालाही मला म्हणून सांगतोय तू जसा आहे तसाच राहा. तुझ्या मुखावर स्मिताक्ष ठेवत जा. अरे अशी विघ्न येतच राहणार आहे. काय म्हणाला? बोलत राहू नको. ही येणार आहे. बोलत राहू नको. वा बरं आहे. हा? जाऊ दे. आता बोलतच नाही. एक लक्षात ठेव सामंतांच्या मधाने मी तुला सांगितलंय कारण प्रत्येकाच्या जीवनात सुवर्ण संधी देणे महत्वाचं असतं. कारण तुझ्यासारखं अशात निर्माण होणार आहे आणि गालबोट लावणार आहे या देवतेंद्र लावणार आहे. म्हणून तुला सुवर्ण संधी दिली आहे. जीवनात सोनं करायचं आहे की नाही एवढं सांग. ऐक ऐक या विश्वात निर्मिती तुझी आहे. गालबोट लावणारे तू निर्माण करतोय. स्वतःच कर आणि स्वतः भर. ऐक मला ना. आम्ही तुझा वृत्तांत पण चालू केला असेल. तुझ्यावर कोसळतो तो दंत आणि तो दंत भेटण्यासाठी महान सुदर्शना क्षणाला थांबला. येऊ दे. त्याच्या आधी लागू नको. हा माझा वैद्य. तुझी विठ्ठल मला झाल्याशिवाय राहणार नाहीये. का की? करताना तू करून गेला हा. आता हे सर्व भोगावं हे झालं लागणार. माझ्यामुळे झालं. मी म्हणून घडविलं. सांगतोय मी घडविलं. आता जे केलंय त्याच्यावर शांत राहा. जर जास्ती काढण्याचा प्रयत्न काय करशील करशील? जो आता तो बडबडतोय ना मागे, मागे, मागे. तो स्त्री पुरुष काही जाणत नाहीये. जाणत नाही. तुझ्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्याशी. याचा आता मी लावलंय बघ. एक लक्षात ठेव झाला तेवढा विरंगुळा भरपूर झालाय. सामंतांच्या मनाला सांगतोय जी माझ्या भक्तांच्या वेळेला तुझा कमी झाली मागताची क्षमा कुणाची? आणि एक चुकवण्याची वेळ धरण बंद करे. हा? या क्षेत्राची क्षमा मागणार नाही. मागणार नाही. देवाच्या देवीला वाणी. ए! देवाच्या देवीला वाणी. हे नारदा, इथे थांबू नको. प्रसंग आगळा वेगळा आहे. माझ्याशी लग्न करणार आहे. देवाचं लग्न होऊ नये असं वाटत असेल असांत सिद्ध सरोवरापर्यंत जा आणि जय माझ्यापर्यंत घेऊन ये. लग्न करायचं आहे. आपल्याला माझं लग्न करायचं आहे. करू नको. नारदा, आम्हाला काय भेटते? ओम ब्रह्मणे हे राजन दैवाच्या धनगती न चुक
सुखती मानव जाती. प्रत्येक मानव जीवनाचे भोग लिहिले आहेत हे प्रत्येकाला या जन्मी भोगायचेच आहे. अपवाद तूही ठरत नाहीये. फक्त नवरात्र मी निर्माण केलंय याच्या मुळाशी कारण होतं. पण देवा, हा या विश्वाच्या पाठीवर वेगळ्या अवस्थेत फिरत असताना मी माझ्या घरच्या लक्ष्मीवर नाच होणारी. अरे राजन थांब म्हणतोय. अरे तुझ्या जीवनाने सर्व निर्माण झाल्याच्या मुळाची कारणही मीच आहे. आणि ते कारण कोणतं असेल हे यक्षरूपी संकट साक्षात मीच निर्माण केलंय. अरे तुझी इच्छा होती या देवतेचं दर्शन व्हावं. तो योग जुळून आणण्यासाठी हा यक्ष तुझ्यापर्यंत आला. हा यक्ष म्हणजे सर्वसामान्य नव्हे तर स्वर्ग लोकांच्या ठिकाणी वास्तव्य करणारा तो गंधर्व होय. शिवाजी सम्राटाच्या पावलेला गंधर्व. हा मग देवा या मुळे मुलीच कसा? याच्या मुळाशी कारण काय असेल तर स्वर्ग लोकांच्या ठिकाणी वाद्याचं कार्य करत असताना त्याच्या वाद्याचा ताल हरपला. त्यावेळी बृहस्पतीने शाप दिला की तू मृत लोकांच्या ठिकाणी यक्ष होऊन पडशील. त्यावेळी त्याने शास्त्राधार समोर ठेवला आणि त्या शास्त्राधारानुसार त्याला उत्साह दिला तर कोणता. ज्यावेळी हरिभक्तांचा साखरी होईल त्यावेळी भक्त रक्षणासाठी हा साक्षात जगाचा हरिपर्यंत येईल. त्याचवेळी तुला मोक्ष प्राप्त होईल. त्याला मोक्ष मिळाला तो गेलाय तर स्वर्गलोकाच्या ठिकाणी आणि स्वर्गलोकाचे रत्न मी यावेळी स्वर्गलोकाच्या ठिकाणी पाठविलाय. पण माझी बायको मला देवा. ऐकवले यावेळी चिंता करू नको. मन तुझं मोठं आहे हे राजन. अरे वेडावर तर फिरत असताना या लवडाला मी सहज सांगितलं असा सिद्ध सरोवरापर्यंत जा आणि जल माझ्यापर्यंत घेऊन ये. अरे या सरोवराचे महत्व मला ठेवायचं आहे ते येणाऱ्या कलियुगाच्या ठिकाणी. कारण या जलाचं सिंचन तुझ्या मस्तकी होता क्षणीपूर्व स्थिती तुला प्राप्त झाल्या. पण हे जल ज्यावेळी भूमिगत झाले त्यावेळी हा इथं तीर्थस्थान बनू लागलंय आणि या तीर्थस्थळाला आजच्या दिवसापासून पुष्करणी तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाईल. आणि या पुष्करणी क्षेत्रात जे भाविक भक्तजन कोणत्याही संकटाने मंडित असतील तर या क्षेत्रात स्नान करतील त्यांच्या जीवनात असणारे संकट